विश्वामित्र विश्वाचे मित्र होत असतील, पण ते आपल्या बायका मुलांचे, आपल्या कुटुंबाचे मित्र होत नाहीत. म्हणजे तसा काही नियम नाही, पण पुष्कळ वेळा असं घडताना दिसतं. किमान विश्वामित्र ऋषींच्या कथेत तरी असं घडताना दिसतं. विश्वामित्र ऋषी विश्वामित्र हे काही या ऋषींचं मूळचं नाव नाही. मूळचं नाव म्हणजे ते त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं नामकरण करत असताना ठेवलेलं हे नाव नाही. त्यांचं मूळ नाव, त्यांच्या आई वडिलांनी ठेवलेलं नामकरण केलेलं नाव जे आहे ते कौशिक. ते गाधी राजाचे पुत्र, म्हणजे ते मूळचे राजपुत्र. आणि हा कौशिक राजपुत्र म्हणून वाढला आणि नंतर तो कौशिक या नावानं तो राजा सुद्धा, अभिषिक्त राजा सुद्धा झाला. आणि एकदा हा कौशिक राजा वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये भेट देण्यासाठी गेलेला असताना त्यानं तिथं कामधेनू ही गाय पाहिली. सर्व मनोरथ पूर्ण करणारी कामधेनू ही गाय. ही पाहिल्यानंतर ती गाय आपणाला मिळावी अशी त्यानं, कौशिक राजानं वशिष्ठ ऋषींच्याकडे मागणी केली. पण वशिष्ठ ऋषी नम्रपणे म्हणाले की ही गाय मुळात त्यांची नाही, तर ती देवांची गाय आहे. आणि अशी दुसऱ्यांची गाय तिसऱ्यालाच भेट म्हणून देणं आपणाला योग्य वाटत नाही. म्हणून वशिष्ठ ऋषींनी कौशिक राजाला नम्रपणे ही गाय देण्यास नकार दिला. पण राजे लोकांना मुळातच नाही हा शब्द ऐकणं पसंत पडत नाही. म्हणून कौशिक राजानं जबरदस्तीनं कामधेनू ही गाय मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानं, कौशिक राजानं आपलं सैन्य या आश्रमामध्ये कामधेनूला घेऊन येण्यासाठी, जबरदस्तीनं घेऊन येण्यासाठी पाठवलं. पण वशिष्ठ ऋषींच्या मंत्रप्रभावानं, त्यांच्या ब्राह्मतेजाच्या प्रभावानं त्यांनी निर्माण केलेल्या सैनिकांनी आणि कामधेनूच्या मुखातूनही निर्माण झालेल्या सैनिकांनी कौशिक राजानं पाठवलेल्या सैन्याचा पराभव केला, सहजगत्या पराभव केला. हे लक्षात आल्यानंतर एवढ्या मोठ्या आपल्या सैन्याचा वशिष्ठ ऋषींनी एकट्यानं पराभव कसा काय गेला याची जेव्हा कौशिक राजानं चौकशी केली, तेव्हा त्याला असं समजलं की ब्रह्मतेज हे क्षात्र तेजापेक्षा अधिक प्रभावी असतं. आणि त्यामुळंच वशिष्ठ ऋषी आपल्या सैन्याचा पराभव करू शकले. हे लक्षात आल्यानंतर कौशिक राजानं असं ठरवलं की आपण स्वतःच तपश्चर्या करायची आणि ब्रह्मतेज प्राप्त करून घ्यायचं. ब्रह्मतेज प्राप्त करून घ्यायचं, ब्रह्मर्षी हे पद सुद्धा प्राप्त करून घ्यायचं. असं कौशिक राजानं ठरवल्यानंतर त्यानं भगवान शंकराची आराधना करण्यास प्रारंभ केला. त्यानं कठोर तपश्चर्या करायला सुरुवात केली. त्यांच्या तपस्सामर्थ्य त्यांचं वाढू लागलं. त्यांचं वाढणारं तपश्चर्याचं सामर्थ्य बघून देवराज इंद्राला त्यांच्या तपश्चर्येची भीती वाटली. त्यांना वाटू लागलं, इंद्राला असं वाटू लागलं की कदाचित ह्या वाढणाऱ्या तपस्सामर्थ्यानं कौशिक राजा पुढं आपल्या इंद्रपदाला सुद्धा धोका निर्माण करेल. आणि म्हणून इंद्रानं कौशिक राजाची ही तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनकेचं प्रलोभन, स्वर्गलोकीची मेनका ही अप्सरा कौशिकाचं तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवली. मेनका कौशिक राजाकडं, म्हणजे नंतरच्या विश्वामित्र ऋषींच्या तपश्चर्येमध्ये विघ्न निर्माण करण्यासाठी आली. आणि तिच्या लावण्याच्या मोहामध्ये, तिच्या सुंदर रूपाच्या मोहामध्ये विश्वामित्र ऋषी पडले आणि त्यांनी तपश्चर्या आपली सोडून दिली आणि ते एखाद्या संसारी पुरुषाप्रमाणे मेनकेच्या प्रेमपाशामध्ये जखडून गेले. आणि विशेष म्हणजे देवलोकीची अप्सरा असलेली मेनका ही सुद्धा विश्वामित्राच्या, अजून जे विश्वामित्र झालेले नाही त्या कौशिक राजाच्या प्रेमामध्ये गुरफटली. आणि मग हे दोघंही संसारी पुरुषाप्रमाणेच
एकमेकासोबत राहू लागले, पती पत्नी म्हणून राहू लागले. आणि पती पत्नी म्हणून राहत असताना त्यांच्या प्रेमसंबंधातून एका बालिकेचा जन्म झाला. ही बालिका जन्माला आल्यानंतर मात्र पुढे तिचं नामकरण शकुंतला असं झालं. ही बालिका जन्माला आल्यानंतर मात्र विश्वामित्र ऋषी भानावर आल्यासारखे झाले, जागे झाल्यासारखे झाले. आणि त्यांच्या लक्षात आलं की इंद्रानंच आपली तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनका हिला पाठवलेला आहे. त्यामुळं त्यांनी हे लक्षात आल्यानंतर मेनकेचा त्याग केला. दुःखी अंतःकरणानं मेनका देवलोकी निघून गेली. आणि विश्वामित्राने म्हणजे कौशिक राजानं, अजून कौशिक असलेल्या राजानं नवजात नवीन जन्म झालेल्या बालिकेचा सुद्धा त्याग केला आणि तिला कण्व ऋषींच्या आश्रमाजवळ त्यांनी सोडून दिलं आणि ते स्वतः तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. आता कौशिक राजानं किंवा विश्वामित्र ऋषींनी, नंतर विश्वामित्र ही पदवी मिळालेल्या ऋषींनी हा जो मेनकेचा त्याग केला, ही त्यांनी केलेली कृती योग्य होती असं म्हणता येईल का? याबद्दल धर्मवेत्ते, नीतिशास्त्रज्ञ काय म्हणतील हे मला माहीत नाही. पण मानवी पातळीवरून त्यांनी केलेली ही जी कृती आहे ती योग्य आहे असं म्हणता येईल का? त्यांनी मेनकेचा त्याग केला. का त्याग केला? तर ती त्यांच्या तपश्चर्येमध्ये विघ्न निर्माण करण्यासाठी आलेली होती, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. पण मेनका काही तिच्या स्वतःच्या इच्छेनं कौशिक राजाची किंवा विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी आली नव्हती, तर ती इंद्राच्या आज्ञेवरून त्यांच्या तपश्चर्येत विघ्न निर्माण करण्यासाठी आली होती. मग अपराधच जर कुणाचा असेल तर तो इंद्राचा होता, तो काही मेनकेचा नव्हता. आणि मग शिक्षा तिला का म्हणून द्यायची हा एक प्रश्नच आहे. शिवाय जर अपराधी मेनका आहे असं म्हणायचं झालं तर मेनकेच्या प्रेमामध्ये विश्वामित्र ऋषी सुद्धा पडलेच होते. मग अपराधी तर विश्वामित्र ऋषी सुद्धा होते. मग एकट्या मेनकेचा त्याग करण्याचा हक्क विश्वामित्र ऋषींना कसा काय मिळतो? शिवाय मेनकेचा त्याग विश्वामित्र ऋषींनी केला ही गोष्ट एक वेळ आपण समजू शकू, पण नवीन जन्म झालेल्या बालिकेचा, त्या बालिकेचा काय दोष होता? तिचा काय अपराध होता? तिने कुठलाच अपराध केलेला नव्हता. मग अशा वेळी तिचा त्याग करून मेनका देवलोकी निघून गेली आणि विश्वामित्र ऋषी कण्व ऋषींच्या आश्रमाजवळ तिला सोडून तपश्चर्या करण्यासाठी अरण्यामध्ये निघून गेले. ह्यामध्ये दोषी कोण? विश्वामित्र ऋषी की मेनका? तसं तर दोघही दोषी, पण विश्वामित्र ऋषी पण दोषी आहेतच. पुढं ही बालिका नंतर शकुंत पक्षाने वेढलेल्या अवस्थेमध्ये कण्व ऋषींना सापडली आणि शकुंत पक्षांच्या समुदायामध्ये सापडली म्हणून शकुंतला असं तिचं नामकरण कण्व ऋषींनी केलं आणि तिचं संगोपनही आपल्या आश्रमामध्ये कण्व ऋषींनीच केलं. ही शकुंतला पुढं कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये वाढली आणि तारुण्यात आल्यानंतर दुष्यंताच्या प्रेमामध्ये प्रेम, विरह आणि पुनर्मिलन ही शकुंतलेची कथा खूप मोठी आहे. शकुंतलेनं भरत राजाचा जन्म देणं ही संपूर्ण कथा खूप मोठी आहे. पण हे सगळं पुढं घडलं. इथं मेनका देवलोकी निघून गेल्यानंतर विश्वामित्र सुद्धा अरण्यामध्ये जाऊन आपली तपश्चर्या पूर्ण करतात. त्यांच्या आयुष्यात पुढं त्यांच्या तपश्चर्येमध्ये विघ्न निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा रंभेला पाठवलं जातं. पण हे प्रलोभन मात्र विश्वामित्र यशस्वीपणे दूर सारतात आणि ते स्वतः आपली तपश्चर्या पूर्ण करून ब्रह्मर्षी पद मिळवतात. आपल्या तपस्सामर्थ्यानं एवढी तपस्सामर्थ्य त्या मिळवतात की ते सृष्टी निर्माण करतात, सृष्टी निर्माण करतात, स्वर्ग निर्माण करतात आणि ज्याला त्रिशंकू स्वर्ग असं म्हटलं गेलं तो स्वर्ग सुद्धा ते निर्माण करतात आणि त्यांना
सर्वच प्राणी मात्राबद्दल वाटणारी अतीव करुणा, मानवासह इतर सर्वच प्राण्यांच्या बद्दल वाटणारी अतीव करुणा त्यांची लक्षात घेऊन प्रत्यक्ष ब्रह्मदेवानं त्यांना विश्वाचे मित्र, संपूर्ण विश्वाचे मित्र, विश्वामित्र अशी पदवी दिली. म्हणजे ते विश्वाचे मित्र झाले. याच नावानं ते पुढं ओळखले जाऊ लागले. म्हणजे ते संपूर्ण विश्वाचे मित्र अशी त्यांची ओळख निर्माण झाली. पण ह्या संपूर्ण विश्वाचे मित्र असणाऱ्या विश्वामित्र ऋषींनी एकदा आपल्या नवीन नवजात बालिकेची, नवीन जन्म झालेल्या बालिकेचा त्याग केला होता. तिच्याबद्दल मात्र त्यांना करुणा वाटली नव्हती. आणि मेनकेबद्दलही, आपल्या पत्नीबद्दलही, किमान पत्नीसारखंच आपल्या बरोबर राहणाऱ्या मेनकेबद्दलही त्यांना करुणा वाटली नव्हती. आणि आपल्या असहाय्य बालिकेबद्दलही आपणाला त्यांना करुणा वाटली नव्हती. ही गोष्ट मात्र आपणाला विसरता येणार नाही. मग असे विश्वाचे मित्र या उपाधीनं मिरवणाऱ्या विश्वामित्र ऋषींना खरोखरच ते विश्वामित्र होते का, विश्वाचे मित्र होते का, त्यांना विश्वामित्र म्हणता येऊ शकेल काय, याबद्दल आपणाला काय वाटतं हे मला नक्की सांगा. धन्यवाद.